विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू झाली आहे। विधानसभेत कायदा सुव्यवस्था या विषयावरील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी सुरुवात केली। राज्यात सध्या हनी ट्रॅप प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजतंय, त्याच्यामागे कोण आहे, त्यात कोण कोण अडकले आहेत ते शोधून काढा आणि जनतेला सांगा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली। राज्यात विरोधाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असं त्यांनी सांगितलं। विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला। राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झालेली असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, अशी टीका दानवे यांनी यावेळी केली। वाढती सायबर गुन्हेगारी, अपुरं पोलीस दल, रखडलेल्या भरत्या, यातलं महिलांचं कमी असलेलं प्रमाण, अंमली पदार्थ, हुक्का, गुटखा इत्यादींचा वाढत असलेला विळखा इत्यादी मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष वेधलं। काही गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या प्रतिनिधींचा हात असल्याचा दावा त्यांनी केला। राज्यातली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडलेली असताना सरकार फक्त जाहिराती आणि भाषणांमध्येच आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला।